महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. तुमची तयारी जोरात चालू आहे. आता हॉल तिकीट, मुंबई पोलीस भरतीचे हॉल तिकीट मिळायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर परीक्षेची आणि मैदानाची चिंता दिसते. पण चिंता करत बसून चालणार नाही, त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबर पासून विधानसभेची आचारसंहिता चालू होईल आणि तत्पूर्वी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. पाठीमागे बऱ्याच जिल्ह्यामध्ये 7 जुलैला परीक्षा झालेली आहे. मुंबई पोलीसचं प्रोसिजर हे नेहमी लेट असतं. त्यामुळे आता मुंबई पोलीस भरतीची मैदानी चालू होईल आणि मैदानी संपल्याबरोबर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100 मार्काचा पेपर होणार. मित्रांनो, पोलीस होणं म्हणजे 150 मार्कांचा अभ्यास करणं. मैदानाची 50 मार्क, लेखी परीक्षेची 100 मार्क. सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत पाहिलं आपण की मैदानामध्ये मुलं 40, 41, 42, 45, 47 मार्कापर्यंत जातात. पण नापास होतात ते लेखीमध्ये. लेखीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं लक्ष लेखीकडे पण आहे, मैदानाकडे पण आहे, तो मुलगा पोलीस झाल्याशिवाय राहणार नाही. गाडीची दोन्ही चाकं बरोबर चालावी लागतात. मला मैदान जास्त येतं, मी पोलीस होणार, शक्य नाही. मी लेखीमध्ये हुशार आहे, मला मैदान जमत नाही, शक्य नाही. दोन्ही गाड्या बरोबर चालल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे मुलगा जो असेल तो 120 मार्काच्या पुढे गेला पाहिजे आणि मुलीच्या मार्काची बेरीज 110च्या पुढे गेली पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज करून तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताय, पण नुसत्या करण्याला अर्थ नाही. उद्या रिझल्ट लागला की तुम्हीच म्हणणार आहे, सर मी 2 मार्कात नापास झालो, सर मी 1 मार्कात नापास झालो. ही म्हणायची वेळ येता कामा नये. त्यासाठी सुरुवातीपासून तुम्ही तयारीत असलं पाहिजे. मित्रांनो, माझी एक विनंती आहे तुम्हाला. आपले जे व्हिडिओ टाकले जातात, हे प्रश्न सगळे पोलीस भरतीचे आहेत. 12 पुस्तकांचा अभ्यास करून हे प्रश्न काढलेले आहेत. तुमच्या कानावरून जाण्यासाठी तुम्ही व्हिडिओ ऐकला पाहिजे, प्रश्न कानावरून गेले पाहिजेत, ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला कंटाळा येत असेल, हरकत नाही, पण आमचं सांगण्याचं काम आहे, ते आम्ही करणार. काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. तेव्हा मित्रांनो, आत्तापर्यंत 106 व्हिडिओ झालेले आहेत. 106 व्हिडिओमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे 40 मार्काचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत आणि आणखी काही 10-15 व्हिडिओ होणार आहेत परीक्षेपर्यंत. त्याचंही अवलोकन करणं गरजेचं आहे. बघा, तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतोय. इच्छा असेल तर ऐका, नसेल तर हरकत नाही, पण तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम मी करतोय. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 107 नंबरचा व्हिडिओ.
या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मुलाला एखादा प्रश्न जरी विचारला की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, तर मुलगा सांगतो, सर पर्याय सांगा ना. पर्याय सांगितलं की उत्तर तुमच्या लक्षात येत आहे, पण पर्याय न सांगताना उत्तर तुम्हाला लवकर येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आजपासून पुढे मी पर्याय सांगणार आहे. प्रश्न आणि पर्याय मनातल्या मनात त्याचं उत्तर कोणतं असेल ते तुम्ही ठरवायचं आहे. शेवटचं खरं उत्तर काय आहे ते मी सांगणारच. तेव्हा शांतपणे ऐका आणि काही प्रश्न होतील त्या प्रश्नांचं अवलोकन होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहोत प्रश्नांना. प्रश्न वाचल्यानंतर पर्याय वाचणार आहे. मनातल्या मनात ठरवा आणि मी त्याचं उत्तर सांगणार. मित्रांनो, पहिलाच प्रश्नाच्या व्हिडिओमधला आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली? आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत 1940, 1942, 1941 आणि 1948. या पर्यायामधला पर्याय आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली? आझाद हिंद सेनेची स्थापना 1942 साली झाली. आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहेत रास बिहारी बोस आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती आहेत सुभाषचंद्र बोस. लक्षात असू द्या. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? आपल्या देशाच्या संविधानामध्ये कलम आहेत. प्रत्येक गोष्टीला कलम आहे. प्रश्न आहे, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? देशामध्ये पेच प्रसंग निर्माण झाला, आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला तर आर्थिक आणीबाणी लागू करता येते. कलम 360 आहे. 360 कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते, परंतु भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. खालीलपैकी कोणता अधिकारी वरिष्ठ दर्जाचा आहे? वरिष्ठ दर्जाचा अधिकारी जे 4 अधिकारी दिलेले त्यापैकी वरिष्ठ दर्जाचा अधिकारी कोण? 1 उपविभागीय अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस उपनिरीक्षक. या अधिकाऱ्यांपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे उपविभागीय अधिकारी. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? संघर्ष नको, महायुद्ध नको म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली हा प्रश्न आहे. पर्याय आहे 1923, 1922, 1942 आणि 1945. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 1945 साली झालेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झाली. या कंपनीने आपली पहिली फॅक्टरी कोठे स्थापन केली असा प्रश्न आहे. मुंबई, सुरत, कलकत्ता आणि नागपूर हे पर्याय आहेत. या पर्यायापैकी सुरत या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी निर्माण झालेली आहे. भारताचे पहिले गृहमंत्री कोण? भारताचे पहिले स्वतंत्र भारताचे मंत्रिमंडळामध्ये पहिले गृहमंत्री कोण असा प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, जॉन मथाई.
यामध्ये भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. पोर्तुगीजांचा वास्को द गामा प्रथम कोणत्या राज्यामध्ये आला? समुद्र मार्गाने भारताचा शोध लावणारा पहिला जलप्रवासी कोलंबस. कोलंबसला भारत सापडला नाही, तो अमेरिकेच्या वेस्ट इंडिज बेटावर उतरला. पण पोर्तुगीजांचा वास्को द गामा हा मात्र 1498 मध्ये कोणत्या राज्यात आला? ती राज्य आहेत केरळ, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र. केरळ राज्यामध्ये 1498ला तो कालिकत बंदरामध्ये उतरला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या जहामुरीन राजानं त्याचं स्वागत केलं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली होती? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाली, पण कोणी केली हा प्रश्न आहे. इंग्लंड सरकारने, भारत सरकारने, इंग्रज व्यापाऱ्यांनी आणि यापैकी नाही. मित्रांनो, या पर्यायापैकी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली आहे. भारतामधील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले? भारतामधील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहेत जेम्स ऑगस्ट हिक्की, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि यापैकी नाही. मित्रांनो, भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरू करणारे जेम्स ऑगस्ट हिक्की लक्षात ठेवा. कोणत्या गव्हर्नर जनरलने वर्तमानपत्राला स्वातंत्र्य दिलं? वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य असणं गरजेचंच असतं आणि त्या काळामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने वर्तमानपत्राला स्वातंत्र्य दिलं? पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंज दुसरा, लॉर्ड मेटकातप आणि लॉर्ड वेलस्ली. यापैकी लॉर्ड मेटकातप याने वर्तमानपत्राला स्वातंत्र्य दिलं होतं, हे लक्षात असू दे. पुढचा प्रश्न आहे, आगा खान पॅलेस कोठे आहे? मित्रांनो, आगा खान पॅलेस पर्याय आहे का? मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी संबंधित आहे? मुंबई हाय हे नाव पर्याय पहा पेट्रोलियम, मीठ, कोळसा, मॅग्नीज. यापैकी पेट्रोलियम या उत्पन्नाशी संबंधित आहे मुंबई हाय. मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? पर्याय आहे 5, 6, 4 आणि 7. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. आर्ट ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा संस्थापक कोण? आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा संस्थापक आता तुम्ही ओळखा. 1 रविशंकर, 2 शंकर महाराज, 3 उदय शंकर आणि 4 गुरुशंकर. बाळांनो, यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा संस्थापक आहे रविशंकर. एक मूल एक वृक्ष ही घोषणा कोणाची? एक मूल एक वृक्ष ही घोषणा पर्याय आहे का? पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी. मित्रांनो, एक मूल एक वृक्ष ही घोषणा इंदिरा गांधी यांची आहे. दिल्ली येथे लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब फेकण्याचा कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? 1 रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद,
रास बिहारी बोस यापैकी नाही. उत्तर आपल्याला याच्यातून निवडायचे. दिल्ली येथे लॉर्ड हार्किन्सवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? यामध्ये रास बिहारी बोस यांचा हात होता. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते? रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह खालील पर्यायामधून पहा. विळा, हातोडा, मशाल, वटवृक्ष आणि स्वास्तिक. यामध्ये वटवृक्ष हे रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजश्री शाहू महाराज. या दिलेल्या पर्यायापैकी महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग आहेत, हे लक्षात असू द्या. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य पर्याय बघा. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी. या जिल्ह्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या कारणावरून सर या पदवीचा त्याग केला? ब्रिटिश सरकारने सर हा किताब रवींद्रनाथ टागोरांना दिला होता. कैसर ए हिंद ही पदवी महात्मा गांधींना दिली होती, परंतु जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली, किताब परत केला आणि महात्मा गांधींनी कैसर ए हिंद ही पदवी ब्रिटिशांना परत दिली. कशासाठी तुम्ही आम्हाला पदव्या देता? एका बाजूने तुम्ही आम्हाला पदव्या देता आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही आमच्या लोकांच्यावर हल्ला करता आणि यामुळे ह्या तुमच्या पदव्या आमच्या कामाच्या नाहीत, त्या पदव्या त्यांनी परत केल्या. मित्रांनो, या पद्धतीने व्हिडिओ टाकल्यास आपल्याला समजतंय का हे मला अवश्य कमेंट्समध्ये कळवा. आणि तसं जर असेल तर राहिलेले सगळे प्रश्न आपण या पद्धतीने घेणार आहोत. मुद्दाम तुम्हाला या पद्धतीचे मेथड योग्य वाटते का यासाठी 15-20 प्रश्न आपण बघितलेले आहेत. तसं जर योग्य वाटत असेल तर या पद्धतीने बघू आणि जर तुम्हाला वाटत असेल ते प्रश्न आणि उत्तर फक्त सांगा तर त्या पद्धतीनं केलं जाईल. मला कमेंट कळवायला विसरू नका. राहिलेले प्रश्न परीक्षेपर्यंत तुमच्या कानावर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी थांबणार आहोत, पण मला कळवायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.